नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आमिर खानच्या लेकीचा एलवन झालेला आहे आणि आता तिचे लग्न होणार आहे जानेवारी महिन्यात। याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। आमिर खानच्या घरात लवकरच सनई सौगडे वाजणार आहे, कारण त्याची मुलगी आर्या खान लवकरच लग्नबंधनात अटकणार आहे। बॉयफ्रेंड निपुल शिखर सोबत तिचा साखरपुडा झालेला आहे। आर्या आणि निपुलच्या लग्नापूर्वीचे विविध कार्यक्रम सुरू झालेले आहे। त्यांची झलक तिने सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत दाखवलेले आहे। आर्या ही आमिर खानची आणि त्यांची पहिली पत्नी रिया दत्त यांची मुलगी आहे, तर निपुल हा सेलिब्रिटी फिटनेस प्रशिक्षक आहे। मंगळवारपासून आर्याच्या लग्नापूर्वीचे कार्यक्रमाची सुरुवात झाली असून आर्या आणि निपुलचे लग्न महाराष्ट्रीयन विवाह पद्धतीनुसार पार पडणार असल्याचं कळतंय। त्यानुसार लग्नापूर्वी केळवण आयोजित करण्यात आलं होतं। यापूर्वी निपुल आणि आर्याच्या कुटुंबासाठी खास जेवण होतं। या केळवणला आमिर खानच्या दुसरी पत्नी आणि आर्याची सावत्र आई किरण रावत सुद्धा उपस्थित होती। किरण सोबत तिचा मुलगा आझाद सुद्धा केळवणसाठी आला होता। केळवणसाठी आर्याने लाल रंगाची साडी नेसली होती, तर निपुलने कुर्ता पायजामा परिधान केला होता। या दोघांचा साधा लुक नेटकरांना खूपच आवडलेला आहे। 4 नोव्हेंबर रोजी निपुल आर्यासोबत साखरपुडा केला। या साखरपुड्यात जवळचे परिवाराचे मित्रमंडळी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। एका मीडियाशी मुलाखतीमध्ये आमिर खानने लेकीच्या लग्नाची तारीख सांगितली आहे। आर्याचं लग्न 3 जानेवारी रोजी होणार आहे। तिने जो मुलगा निवडला आहे तो फिटनेस ट्रेनर आहे आणि तो खूप चांगला आहे। आम्ही त्याला पोपाय नावाने हाक मारतो असंही त्याने म्हटलेलं आहे। आमिरने 1986 मध्ये रीना दत्ताशी पहिले लग्न केले होते। जेव्हा आमिरने तिला प्रपोज केला तेव्हा सुरुवातीला तिने नकार दिला होता, पण नंतर 80च्या दशकाच्या सुरुवातीला दोघे एकमेकांना डेट करू लागले होते। आमिरने कयामत से कयामत या चित्रपटातील एका गाण्यात रीना पावणे कलाकाराच्या भूमिकेत झळकली होती। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।